आणि जो पारितोषिक देशाल तो कॅशनीच द्या, नो गुगल पे नो फोन पे, डायरेक्ट हात पे. नक्कीच कॅश ऑन डिलिव्हरी आहे, फक्त कॅश ऑन डिलिव्हरी. नवीन बॅट्समन बाला, रोशन पाटील इथे मात्र बॅटचा ब्रश केला होता, फ्लाय स्लिपला चेंडू अडवलाय. कारण बाला म्हटलं ना तर अडथळा आहे मोठा, सर्वांचं लक्ष आहे त्याच्या विकेटकडे आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल. 29 या आकड्यावर 2 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 29 धावा धावफलकावर लागल्यात. प्रिन्स अँड जियान्सी 11 या संघाची धावसंख्या आपण पाहतोय. 5 षटकांचा मॅच. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. नक्कीच रिवाल सर. आणि इथे कॅश प्राइज जमा झाले. ध्रुवेश भोईर साठी 1000 आणि प्रपोल साठी 1000. क्या बात आहे. संध्याकाळच्या वातावरणामध्ये पहा, थंडगार हवा सुटली आहे आणि खरं तर आपण पाहतो दोन्ही बाजूनी बक्षीस लावण्यात आलं आहे. आमचे धोत्रे साहेब देखील आहेत. 3 षटकार मारा, 500 रुपयाचं बक्षीस घ्या. खरं तर दिलखुश साठी एक नामी संधी आहे. आणि ईशा इंटरनेट केबल सर्व्हिस कडनं प्रत्येक षटकारासाठी बियर आहे. तो बियर बॉक्स इथे आणून ठेवा. विवेक भोईर विकेट किपर. प्रत्येक झेल साठी विकास केणे यांच्याकडनं 200 रुपये. कालभैरव वॉटर सप्लायर्स विकास केणे यांच्याकडनं विवेक भोईर यांच्यासाठी प्रत्येक झेल साठी 200 रुपये. थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल फुलर लेनचा होता. मारना था काशी में गया वाशी में. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा पूर्ण. 2 धावा मिळत आहेत. समोर रोशन पाटील आहे. बालाला स्ट्राईक दिली जाईल. एका बाजूला नक्कीच फटकेबाजी सुरू आहे. म्हणजे दोन्ही बाजूंनी हाणामारी सुरू आहे. 31 रन्स, 31 धावा धावफलकावर लागले आहेत. चहाची व्यवस्था या व्यासपीठावर आपण पाहतोय. फुलर लेनचा बॉल अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडंसं आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत विजय भोईर. सिंगल, 1 धाव मिळते. आणि आपण पाहतोय की चहा हा अतिशय आवडता पेय म्हणून आपला ओळखला जातो. परंतु हा चहा कुठला आहे? अमृततुल्य आहे की पंढरपुरी आहे की येवले चहा आहे? तर घरगुती आहे. हा चेंडू गॅप शोधली आहे. अगदी स्क्वेअर कटचा अप्रतिम टोला. रोशन पाटील बालाच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. पुन्हा एकदा सज्ज बाला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. कव्हर ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आलाय धावत पलत. हातातून चेंडू निसटला. अडवला देखील होता परंतु दुर्दैव म्हणावं लागेल. पुन्हा एकदा हातातून चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. केला चित्रपटातला हा संगीत उर्मिला मार्तंडकर. चला स्पीडअप करायचं आहे कारण 2 चौकार आलेत. बॅक टू बॅक 2 चौकार बालाच्या बॅट मधून. तिसरा देखील फ्लॅट पॅरलल ब्लॅक स्क्रीनच्या वरून जातोय. आउट ऑफ द पार्क. इट्स अ फ्लॅट सिक्सर. पूर्तता करा लगेच, वेळ नाही आपल्याकडे. आणि प्रणय किणीवर आघात.
CPL मधला सर्वात महागडा खेळाडू 30,500 मध्ये खरेदी करण्यात आला आणि त्याच खेळाडूवर मात्र प्रतिहल्ला चढवला जातोय. प्रणय केनी पहिला बॉल रोशननं फेस केला चौकार, दुसरा बॉल फेस केला चौकार, तिसरा बॉल फेस केला षटकार. पुन्हा एकदा प्रणय केनी. कशा पद्धतीनं रोशन समोर खरं तर अग्नी परीक्षा. इथे डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात आणि विवेक भोईरला या ठिकाणी या क्षेत्ररक्षकांना टिपलाय. काहीच नाही, बरोबर आहे. विवेक भोईर एवढे मोठे माणूस आहेत की त्याला स्टमच दिसला नाही, त्यांनी सरळ विवेक भोईरला टिपला आणि अशा परिस्थिती अजून एक धाव मिळते. नक्कीच हसी मजाक असं होतं कधीही मैदानावर. आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा बालाचा प्रयत्न होता, तिथे सिंगल काढण्याच्या प्रयत्नात मात्र इथे मिळाली एक धाव. संघाची टोटल 47 रन्स. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 47 धावा धावफलकावर लागल्या आहेत. रोशन पाटील बाला, खरं तर चिंचपाडा गावची ओळख, उलटी टोपीवाला, ज्याचं नाव आहे बाला रोशन पाटील. सर्वाधिक अर्धशतकी त्याच्या नावावर आहेत. आज मात्र आपण पाहतोय चिंचपाडा गावातून खेळतोय. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा यंदाच्या टेनिस क्रिकेट हंगामामध्ये फुल फॉर्मला आहे. तो चिंचपाडा संघ नेहमीच खेळत असणारा प्रमुख खेळाडू रोशन पाटील. इथे मात्र एअरप्लेन सुटलाय, विमान. गोलंदाज प्रफुल्ल केनी आता आंतरराष्ट्रीय विमानतळ आलाय जवळच आपल्या आणि पहिलाच त्यानं विमान उडवलाय, रॉकेट. प्रफुल्ल केनीचा पहिला बॉल नो बॉल. फ्रीट डान्सिंग डाऊन द विकेट आणि रोशन असा बॉल सोडेल का? आणखी एक नो बॉल आणि त्या नो बॉल वर लगावलेला चौकार. नेक्स्ट बॉल रोशन साठी पुन्हा एकदा फ्री हिट आणि झेल होता, परंतु इथे नामी संधी मुक्तपणे खेळण्याची बालाला. अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल मिळते, आणखी एक धाव वाढते आणि या एकाच धावेनं संघाची टोटल जाऊन पोहोचते आता 50 आकडा क्रॉस होऊन 54 या आकड्यावर. 54 रन्स. चौथं षटक सुरू आहे. 54 धावा धावफलकावर. गोलंदाज प्रफुल्ल केनी. पहिला ओव्हर 20 धावांचा आला. पुन्हा एकदा गोलंदाज ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय समोर दिलखुशच्या बॅट मधून सिंगल मिळाली आहे. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना 55 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 55 रन्स. षटक सुरू आहे चौथं. या मैदानावर 88 धावांचा आजचा उच्चांक पाहायला मिळाला आणि तो उच्चांक इथे मात्र पार करेल का हा संघ? पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतो झेलवर, परंतु एका टप्प्याने चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत दिलखुश डेंजर झोन मध्ये पूर्ण करतोय दुसरी धाव. प्रिन्स अँड जियानची 11 आता जाऊन पोहोचतोय 57 या धावसंख्येवर. 57 रन्स. षटक सुरू आहे चौथं. पहिलं षटक विलास भगतचं 20 धावा आल्या, दुर्वेशनं 9 आणि प्रणयनं 18. त्यानंतर मात्र चौथा षटक वाईड बॉल. हा देखील षटक महागडा. गोलंदाजांची उणीव आहे असं मला वाटते या खरं तर आर्या अँड 11 मिथ 11 संघामध्ये. वाईड बॉलचा इशारा आलाय आणि या वाईड बॉलनं अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या 58-20
ज्या पद्धतीने आपण बघितलं तर 58 वर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. दिशा से भटका हुआ ये गेंदबाज, दिशा खराब तो दशा खराब असंच म्हणावं लागेल. दिशाहीन गोलंदाजी, अजूनही सूर सापडलेला नाही असं वाटते गोलंदाज प्रफुल्ल केनीला. प्रफुल्ल केनी, अकुट टप्प्याचा बॉल, स्लॉग हिटचा फटका, शॉट अँड पुल केलाय बालाच्या बॅट मधून. आणखी एक दर्जेदार षटकार मानकरी ठरलाय. अजून एक बियरचा बाला. षटकार आलेत, 2 षटकार आलेत. रोशन पाटील ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा खोलवर पतीचा बॉल अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह. चेंडू वेगानं आलाय, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने विजयनं क्षेत्ररक्षण. वॉट ए फिल्डिंग, वॉट ए फिल्डिंग. डायरेक्ट हिट देखील केला होता. षटकातले चेंडू आता शिल्लक आहेत. बरेच वाईड बॉल आलेत, 1 बॉल बाकी आहे अजूनही. 2 नो बॉल. 66 धावा, 66. फुलटॉस बॉल, दिलखुश. इथे मात्र फुलटॉस. अशा परिस्थितीमध्ये हा षटक समाप्त झालाय. 4 षटकांचा खेळ समाप्त. 66 धावा, 4 षटक. अजून 1 षटकाचा खेळ बाकी आहे. आता मात्र हा षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. श्याम पाटील खरं तर 40+ आमचे अध्यक्ष आहेत, पनवेल 40+, आणि ते देखील या स्पर्धेच्या आयोजनामध्ये फार मोठी भूमिका बजावत असताना आज प्रत्येक 40+ मास्टर खेळाडूंचं मी मनापासून आज आभार व्यक्त करतोय. ग्रामस्थ मंडळ चिंचपाडा. खूप चांगली 3 दिवसीय CPL धमाका या मैदानावर आपल्याला दरवर्षीप्रमाणे पाहायला मिळते. पुढल्या वर्षी मात्र अँटिक ग्रुप आयोजन करणार आहे आणि अँटिक ग्रुपच्या वतीनं मालिकावीर बाईक असेल. फार मोठी स्पर्धा असेल CPL पुढल्या वर्षामध्ये अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल 2025 मध्ये. 66 धावा, लास्ट ओव्हर घेऊन येते गोलंदाज हिरा. विजय भोईर उर्फ हिरा. हिराचा पहिला बॉल डीपेक्षा कव्हरला बालाने केला. यास मिस फिल्डिंग. चेंडू जातो सीमा पार. चौकार. बॅट मधून 70 आकडा आता मात्र इथे गाठलाय. 70 धावा धावफलकावर. आजचा उच्चांक मोडेल का ते मात्र यस, हा देखील भिरकावून दिलाय. चेंडू थर्ड मॅनला वेगानं जातोय. 22चा येतोय. चौकार. नक्कीच रोशन पाटील यांचा संघ पहिला मॅच हरलाय. आता मात्र दुसरा मॅच खेळत असताना खरं तर खूप चांगली बॅटिंग करतोय. 1 सिंगल मिळाली, दुसरी धाव देखील जलद गतीनं कंप्लीट. अशा परिस्थितीमध्ये आता टोटल 76 या धावांवर आता धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 3. 76 धावा, 3 चेंडू बाकी आहेत. 88चा आज सर्वाधिक स्कोर आपल्याला पाहायला मिळाला या KV VCKनी भव्य मैदानावर. यस, हिट्स लॉफ द बॉल. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. CPL 6. खेळ बाकी असताना धावसंख्या टोटल 82. 41 धावांवर खेळतोय रोशन पाटील बाला.
41 धावांवर आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. नो डाऊट इट्स अ लॉंग 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 अवे हिट सिक्सर. है और ये बाला के बल्ले से और ये छक्का फ्लॅट. आणि अशा परिस्थितीनं बालाच्या 50 धावा वैयक्तिक कंप्लीट. जोरदार टाळ्या. बॅट उंच करायचे रोशन. स्क्रीन समोर दिसेल. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल रोशन पाटील 50 मास्टर का म्हटलं